बरेच जण मला 75 डेज चॅलेंजचं काय झालं म्हणून विचारत होते. तर ते चॅलेंज चालू आहे, पण दररोज तेच काय दाखवायचं म्हणून मी तुम्हाला काही दाखवत नाहीये. तर या चॅलेंजमध्ये हेल्दी खाणं तर चालूच आहे, पण एखाद्या दिवशी चीट डे सुद्धा होतो. बाहेर गेलं तर कधी थोडंफार बाहेरचं खाणं होतं. पण अगोदर माझं डेली काही ना काही बाहेर खाणं होत होतं आणि आता मी खूप जास्त कमी केले. आठवड्यातून एखाद्या वेळेसच बाहेरचं खाणं होतंय आणि चहा सुद्धा दररोजपेक्षा आता फक्त आठवड्यातून 1 ते 2 वेळेस होतो आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितलंय की 1 ते 2 वेळेस चालतो. तसं तर डॉक्टरांनी सांगितलंय की दिवसात 2 वेळेस चहा पिला तर चालेल, पण मला शुगर कंझ्युम करणं कमी करायचंय, त्यामुळे मी चहा अवॉइडच करतेय. पण त्यातही कधी डोकं खूप दुखतं, त्यामुळे मग प्यावासा वाटतो तेव्हाच मग कधीतरी पिते. सध्या मी फ्रुट्स आणि पालेभाज्या जास्त खाते आणि त्याचा रिझल्ट सुद्धा मला माझ्या चेहऱ्यावर दिसतोय. सर्व मोठे पिंपल्स गायबच झालेत. तर आज सकाळी मस्त उठून सर्व कामं वगैरे आवरली आणि आज मला बेडशीट, सतरंजी, जे मोठे कपडे आहेत ते सर्व वॉश करायचे होते. ब्लँकेट सुद्धा वॉश केलं आणि मशीन घेतल्यापासून ना खूप जास्त इझी झाले. अगोदर मी आठवड्यातून एकदाच कपडे वॉश करायचे आणि आता 2-3 दिवसामध्ये एकदा करतेच आणि मोठे कपडे तर मी घरीच घेऊन जायचे धुण्यासाठी. आणि आज जेवणामध्ये बनवली होती मस्तपैकी मेथीची भाजी आणि चपाती. मग पोट भरून जेवण केलं आणि त्यानंतर ऑफिसचं थोडंफार काम केलं. इव्हिनिंगला मला अशी झोप लागली ना, डायरेक्ट मी 7 वाजताच उठले आणि उठल्यावर मग परत माझं डोकं खूप दुखत होतं, म्हणून मग थोडासा चहा घेतला. त्यानंतर बहिणीकडे तिच्यासाठी पास्ता बनवत होती, मग मला पण थोडंफार वेगळं खायची इच्छा झाली आणि मग मस्तपैकी दोघींनी हे एन्जॉय केलं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.